कर्जत तालुक्यातील डिकसळ पाली येथील आदिवासी बांधव आणि ग्रामस्थ सध्या अत्यंत बिकट व गंभीर समस्यांच्या वेग्यात सापडले आहेत. मुसळधार पावसामुळे गावात दरड कोसळण्याची तीव्र भीती निर्माण झाली असून गेल्या 3 दिवसांपासून संपूर्ण गाव अंधारात साच पडत आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाने सुमारे 7 ते 8 कुटुंबांना रात्रीच्या वेळी पाली येथे रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्थलांतरित होण्याचे आदेश दिले आहेत. मात्र या तात्पुरत्या छावणीत ना पिण्याचं पाणी ना जेवणाची सोय अशी दुरवस्था असल्याने आपत्तीग्रस्त नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत. दरम्यान घरांवर कधीही दरड कोसळून झोपेतच काळ घाला लागेल या भीतीने गेल्या 5-6 दिवसांपासून येथील ग्रामस्थ प्रचंड मानसिक दडपणाखाली आहेत. रात्री 2 वाजताच्या सुमारास जेव्हा भीती वाढते तेव्हा स्थानिक नागरिक रस्त्यावरील साचलेल्या घाण व चिखलाच्या पाण्यातून वाट काढत कसेबसे या जिल्हा परिषद शाळेत धावत येतात. परंतु तिथे आल्यावरही त्यांची कोणतीही दखल घेणारे तिथे हजर नसतात असा गंभीर आरोप येथील महिलांनी केला आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासकीय ढिसाळ कारभाराचा पाढा वाचताना अत्यंत गंभीर बाबी समोर आणल्या. जिल्हा परिषद शाळेचे छत पूर्णपणे गळत असून संपूर्ण वर्गांमध्ये चिखल आणि पाणी साचले आहे. त्यामुळे नागरिकांना तिथे साधे बसायला किंवा झोपायलाही कोरडी जागा उपलब्ध नाही. तसेच गेल्या 3 दिवसांपासून वीज पुरवठा खंडित असल्याने आधीच गाव अंधारात आहे आणि त्या शाळेतही लाईटची कोणतीही व्यवस्था नाही. मोबाईलची चार्जिंग संपल्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत कोणाशी संपर्क साधणंही कठीण झालेलं आहे. अशा अंधारात अचानक दरड कोसळली तर नक्की कुठे पळायचे असा प्रश्न देखील त्यांना पडलाय. मुला बाळा कुठे पडणार बोकना का कुणाला जागा काय इथं काय शाळेमध्ये जागा देतात जा झोपा. पोरं काय करणार कुठून येणार रात्रीचे 2 वाजता पळावला द्या लहान पोरगा काय करणार? रात्री किती वाजता गेलो 2 वाजता गेलो इथं लाईट नाही बल नाही काय नाही काय करणार एवढा टुप्पा नाही. एक बल्ब बसवायला अर्ज करावा लागतो. 2 महिने झालं बल्ब सरपंच ग्रामपंचायतीला अर्ज द्यायला लागतो. म्हणजे किती ग्रामपंचायतीचे बघा थोडं सगळं इकडे आलं सदस्य नाही सरपंच नाही. ते बोलतात पाऊस जास्त खाली जा शाळेमध्ये. आता हे डोंगर आला ती शाळा पण राहील का? फार जाईल शाळा परत. हा जेवण आणतात कुणाला बोलावतात कुणाला नाही बोलवत. इथं लावतात रोहित दादा. रोहित दादा किती लांब आहे. आम्ही एवढे पावसाचे कुठे जायचा कपडे घेऊन बारीक मुलं घेऊन रात्रीचे काम येतात ते पण करून नाही देत. कोणच्या कामाला दामाल करून नाही देत हे लोक मराठी लोक. हा गटाराचा येऊ दुसरं रस्त्याचा येऊ कशाचा येऊ तर काम करून नाही देत. पुढे पुढे येतात गावात गरम हा आणि हे लोक येतात तलाठी पाऊस आल्यावर येतात. वर्षातून 1-2 फेरी येतात. पाऊस मोठा येईल तेव्हाच येतील ते. तसं नाही येणार. कसं नाही येणार. शाळेमध्ये व्यवस्था करण्यात आली तेव्हा इथेशी ग्रामपंचायतचा एक माणूस नव्हता. गाडी ठेवली तर एक दिवस गाडी ठेवली दुसऱ्या दिवशी कोणच नव्हता. काल आम्ही असं पूर्ण रस्त्यावरनं घाण पाणी येत होता. तेवढ्या पाण्यात आम्ही इकडे धावत पळालो. किती कुटुंब राहतात शाळेमध्ये? आम्ही तरी 7-8 कुटुंब रात्री 2 वाजता घराच्या बाहेरून निघालो. लाईट नव्हती काळोख्यामध्ये नाही लाईट त्याच्यात मोबाईलला चार्जिंग नाही आणि कसं बॅटरी झालं सगळं काहीच उजेड नाही काय नाही. आणि अचानक दरड कोसळली तर आम्ही लोक काय करणार? नंतर तुम्ही नाही नंतर दरड कोसळल्यानंतर येणार आणि मग 5-5 लाख रुपये देणार ते तुम्हालाच ठेवा. आमच्या माणसांना अजिबात 1 रुपया पण देऊ नका. जर आता जिवंत आहे तेव्हाच आमची सोय करा. तसे तुमची काय व्यवस्था केलेली आहे? आताची आमची काहीच व्यवस्था नाही. फक्त शाळेमध्ये शाळा दिली फक्त ती पण गळते शाळा. अशा पाण्यामध्ये आम्ही रात्री येतो चिखलाच्या पाण्यामध्ये. परत घरी जायला कधी सांगितलं? घरी जायला ते शाळेमध्येच राहायला सांगतात. उजेड झाला की घरी जायला सांगतात. फक्त रात्रीचे तुम्हाला खाली बोलत होते? हा रात्रीच्या फक्त खाली बोलवतात. आमची फक्त त्यांच्याकडे एवढीच आहे की आम्हाला फक्त 2-2 घरांना 2-2 कुटुंबांना 1-1 रूम दिला तरी पण आम्ही मान्य करून घेऊ. फक्त आम्हाला 1-1 कुटुंबाला अशी भावाभावांचा जमत नाही तर गाव कसं पूर्ण राहणार? लहान मुलं आणि मुलांना जास्त गर्दी दिसली का मुलं बाळा रडतात. ही माझी मुलगी भरपूर रडत होती रात्री माणसं बघून. आम्ही मुलं बाळा घेऊन कुठे जाणार रात्रीच्या?
आणि आता आमची एवढीच मान्यता आहे, फक्त आत्ता वायर इथं आले पाहिजेत आणि लाईटीची सोय करून द्या आम्हाला बस. जर उजेड वगैरे असला तर आम्ही कुठेतरी पळू तरी शकतो. आणि रस्त्यात तर खड्ड्यात मुलं बाळांना घेऊन आम्ही पळायचं आणि पडायचं खाली. कर्जत लाईव्हसाठी महेश भगत, पुणे.